पंतप्रधान मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर मेईतेई आणि कुकी जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतरचा पहिलाच दौरा 7,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची मोदींच्या हस्ते पायाभरणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसंवाद उपक्रमाला आजपासून सुरुवात। नरेश अरोरांच्या डिझाइन बॉक्स कंपनीकडून उपक्रमाची आखणी। कुरडू प्रकरणामुळे प्रतिमेला धक्का लागल्यानं उपक्रम राबवल्याची चर्चा। शिंदे शिवसेनेमध्ये विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून नाराजी नाट्य कायम। उपमुख्यमंत्री शिंदेंनी बैठक घेऊनही तोडगा नाही। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नाराजी न परवडणारी। मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या आमदार आणि खासदारांची आज बैठक। मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर चर्चा होणार का याची उत्सुकता। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं थेट अजित पवारांना आव्हान। वाजत गाजत बारामती पोलीस स्टेशनला जाण्याचा इशारा। बजरंग सोनावणे आमदार सोळंकेंवरही हल्लाबोल। %10 आरक्षण ईडब्ल्यूएस आरक्षण नकोच का? भुजबळांचा सगळ्या मराठा नेत्यांना खडा सवाल। फक्त ओबीसीतून आरक्षण हवंय का? मराठा लोकप्रतिनिधींनी सांगावं, भुजबळांचं आवाहन। एसीबीसी अंतर्गत मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणावर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। आरक्षणाच्या समर्थनार्थ तसंच विरोधात याचिका दाखल। मुंबईतील 125 वर्ष जुन्या एल्फिन्स्टन पुलाची वाहतूक रात्रीपासून बंद। पाडकामाला वाढता विरोध कायम। सत्ताधाऱ्यांसह विरोधकही मैदानात। खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणी तुमच्याकडून भरपाई घेतल्याशिवाय तुम्हाला जाग येणार नाही। मुंबई हायकोर्टाचा महापालिका अधिकाऱ्यांना इशारा। भिवंडी कल्याण पवईतल्या मृत्यू प्रकरणी 18 सप्टेंबरला भरपाई देणार असे आदेश। मुंबईतील घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर भरधाव कारच्या धडकेत तिघे गंभीर जखमी। बॅरिकेडिंग तोडून कार फुटपाथ ओलांडून दुकानाच्या कठड्यावर। कारमधील तरुण आणि 2 तरुणी नशेत असल्याची माहिती। यवतमाळ वाशिम परभणी हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। 2 महिला वाहून गेल्या तर पिकही धोक्यात। वसमत तालुक्यात ढगफुटी सदृश पावसानंतर आरळ गावात पाणी शिरलं। अभिनेत्री दिशा पटानीच्या यूपीतील घरावर गोळीबार। प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा बदला घेतल्याचा दावा। गँगस्टर रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार गँगनं हल्ल्याची जबाबदारी घेतली। कर्नाटकच्या हासनमध्ये गणेश मिरवणुकीत मोठी दुर्घटना। धावता ट्रक मिरवणुकीत शिरल्यानं 8 लोकांचा मृत्यू तर 20हून अधिक गणेश भक्त जखमी। मृतांच्या वारसांना 5-5 लाखांची मदत जाहीर। सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान। जेन झी आंदोलनानंतर नेपाळमध्ये राजकीय उलथापाल। भारतावर 50% कर लावण्याचा निर्णय सोपा नव्हता। डोनाल्ड ट्रम्प यांची कबुली। जादा कर लावल्यामुळे भारतासोबत मतभेद झाल्याची भावनाही व्यक्त। नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र। मी प्रज्ञा पोवळे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहत आहे एबीपी माझा। बुलेटिनची सुरुवात करूया एका अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं। खड्ड्यांमुळे